महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना अकोल्याच्या वतीने तांत्रिक कामगारांचा सत्कार व कामगार मेळावा संपन्न। महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना 1701 अकोल्याच्या वतीने तांत्रिक कामगारांचा सत्कार व कामगार मेळावा आज 28 ऑगस्ट 2024 रोजी हॉटेल सेंटर प्लाझा केडिया प्लॉट येथे संपन्न झाला। या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा विशेष अतिथी अकोला पूर्वचे लोकप्रिय आमदार रणधीरभाऊ सावरकर यांची मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती लाभली होती। सर्वप्रथम कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। तसेच उपस्थित मान्यवरांनी महापुरुषांना अभिवादन करून महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगारांचा सत्कार व कामगार मेळाव्याला सुरुवात करण्यात आली। यावेळी मंचावर भारतीय जनता पार्टीचे अकोला महानगर अध्यक्ष जयंत मसने, संघटना अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे, तांत्रिक कामगार संघटना सरचिटणीस हाजी सय्यद जहरुद्दीन, मुख्य अभियंता सुहास रंगारी, महापारेषणचे अधीक्षक अभियंता संजय काटकर, कार्यकारी अभियंता जयंतराव पैकीने, गौरक्षनाथ सपकाळे, ग्रीन ब्रिगेडचे अध्यक्ष विवेकजी पारसकर सह आदींची यावेळी मंचावर उपस्थिती होती। महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे केंद्रीय प्रमुख पदाधिकारी यांची या प्रसंगी उपस्थिती होती। हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना अकोला संयोजक सुनील झेड गवईसह महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना 1701 चे पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्रयत्न केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डांगे सर यांनी केले। तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संयोजक सुनील झेड गवई यांनी केले। महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या अकोला शहरात आज सत्कार समारंभ व मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याचे उद्घाटन सन्माननीय आमदार पूर्वचे सावरकर साहेब यांच्या शुभ हस्ते झाले आणि प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता सुहास रंगारी साहेब आणि महापारेषणचे सन्माननीय अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते आणि महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे महावितरणचे वीजचे अध्यक्ष श्री शिंगोले यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय कार्यकारी अध्यक्ष आर.पी. थोरात व केंद्रीय संपूर्ण टीमच्या उपस्थितीमध्ये हा एक कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाचं औचित्य असं होतं की आपले लोकप्रिय खासदार धोत्रे साहेब यांचा सत्कार व्हावं, परंतु आज तातडीने दिल्ली येथे बैठक लागली आहे नियोजन समितीची, त्यामुळे त्यांना दिल्लीकडे प्रयाण करावं लागलं। तर सावरकर साहेबांनी आज आपलं बहुमूल्य वेळ दिला आणि वेळच नव्हे तर या वेळेमध्ये त्यांनी जी प्रामुख्याने बाब होती ती आमचे या ठिकाणचे संयोजक सुनील गवई आणि चौगंडे पाटील, महेश तपिले, सचिन केतकर, जावेद आणि त्यांची संपूर्ण टीम आणि या ठिकाणी जे वेगळंपणा दिसला तो जितेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखाली 70 तांत्रिक कामगारांनी प्रवेश केला। ही एक बाब सर्वांसाठी महत्त्वाची ठरली आणि भविष्यामध्ये आज या ठिकाणी असं ठरलं की बाबा महेश तपिले यांना जो काही सरचिटणीस पद आहे विदर्भासाठी प्रादेशिकचं तो त्यांना बहाल करावं, ते केंद्रीय कार्यकारिणीची समितीची मी तातडीने आपल्या VCवर त्याची मान्यता घे आणि महापारेषण विंग आहे त्या विंगमध्ये चौगंडे पाटील यांचं समावेश व्हावं यासाठी मी त्यांचे अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, उपसरचिटणीस यांच्याशी उपाध्यक्ष यांच्याशी विचारविनिमय केलं आणि यांचंही जे आहे राज्य संघटन सचिव चौगंडे पाटील यांना देण्यासाठी मी कालच VC लावेल आणि VC किंवा सरळ मोबाईल संपर्क करून यांचीही मान्यता घेईल आणि सचिन केतकर हे जे आहे यासाठी सरचिटणीस या अधिकारात मी जे आज आमचं नागपूर प्रादेशिक कार्यालय आहे ते नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे त्यांना आपण सचिव म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आणि ते स्वतः कामकाज पाहतील। आता राहिला प्रश्न या ठिकाणी की जितेंद्र गवई हे जे 70 तांत्रिक कामगार बांधवांना घेऊन आलेले आहेत त्यांना आपल्या महावितरण विंग आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थितीमध्ये चर्चा करून त्यांना झोन सचिव म्हणून डिक्लेरेशन दिलेलं आहे।
आता संघटनेने या सत्कार समारंभाचे औचित्य साधून माननीय सावरकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये जे मागण्या ठेवलेल्या आहे याच्यावर प्रकाश टाकणे गरजेचं आहे। त्यासाठी सर्वात महत्त्वाचं एक बाब झालेली आहे की UPS हा पेन्शन योजना, कारण महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, वारस कंपन्या, सूत्रधार कंपनी, महापारेषण, महावितरण, महानिर्मिती कंपनी या तीनही कर्मचाऱ्यांचे 1,20,000 कर्मचारी आज महाराष्ट्रात आहेत। विद्यमान कर्मचाऱ्यांना आणि 2005 ते 24 या काळामध्ये जवळपास 35,000 कर्मचारी हे सेवानिवृत्त झालेले आहेत। यांना UPS लागू व्हावी यासाठी आज आम्ही कालच मी माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना निवेदन आपले पाठवलेलं आहे, मेल केलेलं आहे, पुस्तकावर टाकलेलं आहे आणि आज त्याचं निवेदन माननीय आमदार अकोला पूर्व सावरकर साहेबांच्या दिले। त्यांनी फार दिलासा दिला की येत्या 10 दिवसामध्ये आपले उपमुख्यमंत्री महोदयांकडे बैठक लावण्यात येईल आणि त्यांनी हमी दिली, आश्वासन नाही, हमी दिली की येणाऱ्या काळामध्ये महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तीनही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन UPS लागू करण्यात येईल आणि उपमुख्यमंत्र्यांच्या महोदयांच्याकडे बैठक लावण्यात येईल। इतर प्रश्नावर सुद्धा त्यांनी फार मोलाचा सल्ला दिला। अनुकंपा धोरण असेल, सरळ भरती सेवा असेल, रिझर्वेशन असेल आणि सुट्ट्याचा जो काही प्रश्न आहे, सेकंड सॅटर्डे, फोर्थ सॅटर्डे यावर सुद्धा त्यांनी एक मोलाचा सल्ला दिलेला आहे आणि सरळ सेवा भरतीमध्ये कसं आपण करता येईल, उच्च शिक्षणाबाबतचाही त्यांनी मोलाचा सांगितलं की आम्ही हे करू। अनावली कमिटीबद्दल त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही तातडीने जे 4-5 विषय तुमचे आहेत ते महत्त्वाचे आहे, हे महत्त्वाच्या विषयावर बैठक लावण्यात येईल आणि या व्यासपीठाच्या माध्यमातूनच त्यांनी त्यांचे सुवे सचिव यांच्यावर जबाबदारी सोपवली की तातडीने पत्र तयार करा आणि पत्र डिस्पॅच करा आणि उपमुख्यमंत्र्यांची मीटिंग 10 तारखेच्या आत लावण्यात येईल असं आश्वासन दिलं। यामुळे संघटनाला आज आशा वाटली की आजचा अकोला शहराचा जो मेळावा यशस्वी रूपाकडे गेलेला आहे आणि यामध्ये जे काही आमचे माझ्या मागे बसलेल्या शेजारी एक कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे। यांनी हे तिसऱ्यांदा अकोलामध्ये एक कार्यक्रम चांगला घेतलेला आहे, परंतु प्रवेश सोहळा आता झालेला आहे। जितेंद्र गवई यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे की ते जास्तीत जास्त संख्येने आपला प्रवेश करतील आणि लगेच आज या ठिकाणी त्या अकोला पतसंस्थेबद्दल चतुर्थश्रेणी असेल, तांत्रिकचा असेल अकोला याबद्दलही आम्ही उहापोह केलेला आहे। काही आर्थिक मदतची सावरकर साहेबांकडे आम्ही उपस्थित केलेलं आहे, तेही आता प्रश्न बँकेचं गॅस्ट्रिटीचं असेल तर निश्चित सोडवण्यात येईल आणि वाशिम जिल्हा हे बिनविरोध झालेली आहे, तांत्रिक सहकारी पतसंस्था अमरावती बिनविरोध झालेला आहे, यांचाही सन्मान केलेला आहे आणि आज या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर सुद्धा आम्ही प्रकाश टाकलेला आहे। प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटावं, त्यांना किमान वेतन मिळावं, समान काम समान वेतन मिळावं ही अपेक्षा केली। 2800 पोस्ट आहे प्रकल्पग्रस्तांचे, त्यांना एकदाच कायम करावं यासाठी आज पारस भुसावळचे प्रकल्पग्रस्त आले होते आणि जे कंत्राटी कामगारांचा प्रश्न माननीय आमदारांनी चांगल्या रीतीने मांडलं की त्यांचाही प्रश्न हाताळणे आवश्यक आहे, त्यांनाही कायम करणे आवश्यक आहे। ही बाब उपमुख्यमंत्री महोदयांच्या चर्चेमध्ये घेण्यात येईल। म्हणजे थोडक्यामध्ये आणि विशेष म्हणजे सुहास रंगारी साहेब ही अकोला येथे जाहीर झाल्यानंतर त्यांनी आम्हाला हमी दिलेली, कारण या रंगारी साहेबांचा आणि संघटनेचा संबंध हा जुना काळपासून आहे। त्यांनीही आश्वस्त केलेले आहे की माझ्या परिमंडळामध्ये येणारा अकोला असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल या तिन्ही जिल्ह्याचं तांत्रिक कामगारावर अन्याय होणार नाही। त्यांना जे काही मदत लागते ती करेल, त्याबद्दल आणि कोणत्याही कामगारावर, तांत्रिक कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही अशी त्यांनीही आम्हाला ग्वाही दिली आणि यासाठी आज व्यासपीठावर भरगच्च असं अधिकारी वर्ग होते, काही कामगारांचा दुवा होता, कामगारांचे AGM होते। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।